विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणामधील सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक काळ ओळखा. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, या आधीचा जो व्हिडिओ होता म्हणजे व्हिडिओ क्रमांक 21, यामध्ये विद्यार्थ्यांनो आपण काळ ओळखा याबाबत थिअरी आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. म्हणजे काळ कसे ओळखायचे ही थिअरी आपण बघितलेली होती. त्याच अनुषंगाने आपण 20 प्रश्नही त्या व्हिडिओमध्ये घेतलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, त्याच व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण जवळपास 30 प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्व प्रश्नांसाठी उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण हा टॉपिक विचारला जातो. तर लक्षात घ्या, येणाऱ्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत, भूमी अभिलेख एक्झाम तसेच तलाठी एक्झाम, यासाठी विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि मराठी व्याकरणमधील काळ ओळखा विद्यार्थ्यांनो हा इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे आणि ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, एकूण आपण 30 प्रश्न बघणार आहोत आणि लक्षात घ्या, प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा मी ऑप्शन रीड करत असेल त्यावेळेस आपल्याकडे टाईम असेल. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनो आपण अंदाज गेस करायचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं हा एक गेस तुम्ही करा आणि ॲट द एंड 30 प्रश्न झाल्यानंतर तुमचे एकूण किती बरोबर आलेत हेही विद्यार्थ्यांनो आपण सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात प्रथम प्रश्न आहे, कोकिळा घरटे बांधत होती या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो गेस करा. कोकिळा घरटे बांधत होती या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या क्वेश्चनला काय करायचं, जे ऑप्शन दिले त्याच्यातूनही तुम्ही ऑप्शन कट करू शकता. लक्षात घ्या, कोकिळा घरटे बांधत होती म्हणजे ही क्रिया भूतकाळातील, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ हा ऑप्शन कट होणार आहे. त्यानंतर कोकिळा घरटे बांधत होती, कोकिळाने घरटे बांधून झाले असं जर असतं तर ते पूर्ण प्रोसेस झाली असती, बरोबर. परंतु इथं काय की ती प्रोसेस पूर्ण झाली का घरटे बांधायची? नाही, कोकिळा घरटे बांधत होती, फक्त ती क्रिया कंप्लीट झाली नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो. विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. सूर्य पूर्वेला उगवतो विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्याही प्रोसेस होतात म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो किंवा काय, असे कोणतेही प्रश्न आले तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब साध्या वर्तमान काळाचे हे उदाहरण असतात. पूर्ण वर्तमान काळ नसतो, कारण की ही क्रिया कधीही कंप्लीट झालेली नसते, बरोबर. ही क्रिया चालू असते, त्यामुळे साधा वर्तमान काळ कधीही तुम्ही या प्रश्नाचं टिक करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, उद्या पाऊस पडेल. विद्यार्थ्यांनो काळ ओळखा. साधा भविष्यकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. उद्या पाऊस पडेल. विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, उद्या पाऊस पडेल, बरोबर, ही उद्याची क्रिया आहे म्हणजे भविष्यकाळाची क्रिया आहे. ही सगळे ऑप्शन काय आहेत भूतकाळाचे, त्यामुळे ते आपोआप कट होतील आणि साधा भविष्यकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, काळ ओळखायचा आहे. मी पुस्तक वाचले आहे. आपले ऑप्शन आहेत वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ की भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. मी पुस्तक वाचले आहे, कोणता काळ आहे विद्यार्थी मित्रांनो? तर लक्षात घ्या, मी पुस्तक वाचले आहे, आहे ही वर्तमान काळातील प्रक्रिया आहे आणि लक्षात घ्या पुस्तक काय झाले, पुस्तक वाचायची क्रिया पूर्ण झाली, त्यामुळे ऑप्शन क्रमांक क पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ विद्यार्थ्यांना मित्रांनो आपणास करायचा आहे. आपल्यासमोर ऑप्शन आहेत, बाळ दररोज शाळेत जात असेल, बाळ दररोज शाळेत गेला, बाळ दररोज शाळेत जातो, बाळ दररोज शाळेत जात होता. विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भूतकाळ करायचा आहे. म्हणजे तुम्हाला भूतकाळची प्रोसेस करायची आणि ती प्रोसेस कशी पाहिजे, कंटिन्युएशन मध्ये पाहिजे, म्हणजे प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे असं वाटलं नाही पाहिजे. तर लक्षात घ्या, बाळ दररोज शाळेत जातो याचा अपूर्ण भूतकाळ काय होईल विद्यार्थी मित्रांनो? सुरुवातीला आपण गेस करा. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, बाळ दररोज शाळेत जात होता. आपण बाकीचे ऑप्शन बघूयात. पहिल्यांदा बाळ दररोज शाळेत जात असेल, जात असेल म्हणजे हे येणार नाही. बाळ दररोज शाळेत गेला, हे पूर्ण भूतकाळाची विद्यार्थ्यांनो प्रोसिजर आहे. बाळ दररोज शाळेत जातो हे वर्तमान काळातील आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड, बाळ दररोज शाळेत जात होता हे अपूर्ण भूतकाळाचं विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जा या क्रियापदाचे भूतकाळात रूप कोणते होईल? विद्यार्थी मित्रांनो
आपले ऑप्शन आहेत गेला, जातो, जा की जाताना. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. जा या क्रियापदाचे भूतकाळात रूप कोणते होईल? लक्षात घ्या, भूतकाळात करायचं आहे. जातो होईल का? नाही. जा नाही होणार, अन्यर्थी चालते. जाताना पण नाही होणार. गेला बरोबर. भूतकाळात काय होईल? ऑप्शन क्रमांक अ गेला हे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो? आपले ऑप्शन आहेत भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ की सर्व काळ. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, लाख्यात या प्रत्ययावरून भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो सूचित होतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 बघूयात. मी सिनेमा पाहिला या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. आपले ऑप्शन आहेत मी सिनेमा पाहत असेल, मी सिनेमा पाहीन, मी सिनेमा पाहणार आहे, मी सिनेमा पाहिलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. लक्षात घ्या, भविष्यकाळात तुम्हाला करायचं आहे आणि ही प्रोसिजर काय पाहिजे? कंटिन्युएशनमध्ये पाहिजे. मी सिनेमा पाहीन किंवा मी सिनेमा पाहणार आहे. पाहणार आहे हे वर्तमान काळातील आहे. मी सिनेमा पाहिलेला असेल हे काय की पूर्ण भविष्यकाळातील एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे कट होईल. आणि अपूर्ण भविष्यकाळ काय की मी सिनेमा पाहत असेल. बरोबर, कंप्लीट झाली का प्रक्रिया? नाही, पण ती भविष्यातील प्रक्रिया. मी सिनेमा पाहत असेल. तर ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, पुढील वाक्याचं विद्यार्थ्यांनो काळ ओळखा. देवकी गीत गात आहे. आपले ऑप्शन आहेत पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अंदाज व्यक्त करा. देवकी गीत गात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, गात आहे ही वर्तमान काळातील प्रक्रिया आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब आणि ड ऑलरेडी कट होणार आहे. देवकी गीत गात आहे म्हणजे ही क्रिया काय चालू आहे? कंटिन्युएशनमध्ये चालू आहे. ती क्रिया कंप्लीट झाली आहे का? नाही, त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, मी बालपणी लवकर उठत असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण थेरी पार्ट बघितला असेल तर लक्षात घ्या, जिथे रीती येतं, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ किंवा रीती भविष्यकाळ, तिथे उठत असे हा प्रत्यय विद्यार्थ्यांनो येत असतो. मी बालपणी लवकर उठत असे असं आलं विद्यार्थी मित्रांनो, भूतकाळातील प्रक्रिया आहे आणि असे इथे आलं आहे, त्यामुळे हे डोळे बंद करून रीती भूतकाळाचं एक्झाम्पल आहे असं गेस करायचं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, मुग्धाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते होईल? मुग्धा फुले तोडेल, मुग्धा फुले तोडीत असेल, मुग्धाने फुले तोडली असतील, मुग्धा फुले तोडीत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आताचेही प्रश्न बघितले असेल तर तुम्हाला लगेच याचं आन्सर यायला हवं. लक्षात घ्या, पूर्ण वर्तमान काळ आहे आणि तुम्हाला भविष्यकाळात करायचं आहे आणि अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे प्रक्रिया कंटिन्युएशनमध्ये चालली पाहिजे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब, मुग्धा फुले तोडीत असेल, बरोबर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, तो नेहमी उशिरा येत असतो या वाक्यातील विद्यार्थ्यांना काळ ओळखायचा आहे. तो नेहमी उशिरा येत असतो. आपले ऑप्शन आहे साधा वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ की रीती वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तो नेहमी उशिरा येत असतो. लक्षात घ्या, वर्तमान काळातील ही प्रक्रिया आहे. जसं आपण पाठीमागं बघितलं होतं, भूतकाळात काय असे आलं होतं, बरोबर. आता असतो आलं येते, बरोबर, येत असतो, त्यामुळे हे रीती वर्तमान काळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, चिमणी घरटे बांधत होती. चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ की अपूर्ण वर्तमान काळ. चिमणी घरटे बांधत होती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हे भूतकाळातील एक्झाम्पल आहे, त्यामुळे क आणि ड ऑप्शन ऑलरेडी कट होणार आहे. आता घरटे बांधण्याची प्रोसिजर कंप्लीट झाली आहे का? नाही, त्यामुळे हे अपूर्ण भूतकाळाचं विद्यार्थ्यांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, ती पहा बस आली या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ की अपूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, काळ ओळखा. ती पहा बस आली, सर्वप्रथम हे वर्तमान काळाचं एक्झाम्पल नाही आहे. बस आली म्हणजे हे भूतकाळातील एक्झाम्पल असून विद्यार्थी मित्रांनो साधा भूतकाळ हे याचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, जगी सर्वसुखी असा कोण आहे या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे वर्तमान काळातील एक्झाम्पल असून साधा वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, लता दिदी सुरेल भावगीत गात होत्या या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे,
अंदाज व्यक्त करा. आपले ऑप्शन आहेत पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की रीती भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, गात होत आहे ही भूतकाळातील प्रोसिजर असून ती प्रोसिजर कंप्लीट झाली का हे याच्यातून आपल्याला कळत नाही. त्यामुळे अपूर्ण भूतकाळ ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, मी पत्र लिहित होतो या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखायचा आहे. अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. जसा आपण पाठीमागचा बघितला पाठीमागचा जो प्रश्न बघितला सेम तोच प्रश्न. मी पत्र काय करत होतो, लिहित होतो भूतकाळामध्ये. हे एक्झाम्पल आहे आणि ही प्रोसिजर कंप्लीट झाली का याचा आपल्याला कळत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व प्रश्न कळत आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कंटेंट हेल्पफुल वाटत असेल तर लगेचच एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघूयात. मी आंबे खाल्ले होते या वाक्याचं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमानकाळी वाक्य करायचं आहे. मी आंबे खाल्ले होते या वाक्याचं काय करायचं आहे, पूर्ण वर्तमानकाळी विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. डिफिकल्ट आहे परंतु तुम्ही ट्राय करा. मी आंबे खाल्ले असतील, मी आंबे खातो, मी आंबे खात आहे की मी आंबे खाल्ले आहेत. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक अ खाल्ले असतील हे भविष्यकाळ, मी आंबे खातो हे साधा वर्तमान काळ, मी आंबे खात आहे हे अपूर्ण वर्तमान काळ आणि लक्षात घ्या मी आंबे खाल्ले आहेत हे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते. मी सैराट चित्रपट पाहिला, मी सैराट चित्रपट पाहतो, मी सैराट चित्रपट पाहिला आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते. तर लक्षात घ्या आहे, मी सैराट चित्रपट पाहिला आहे ऑप्शन क्रमांक क. जी वर्तमान काळातील प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली आहे. मी सैराट चित्रपट पाहिला होता हे पूर्ण भूतकाळात होईल, पण पाहिला आहे हे पूर्ण वर्तमान काळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पक्षी हवेत उडत आहेत ही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, रीती भूतकाळातील क्रियापद ओळखा. चालत असे, चालत होता, चालला, चालला होता. विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी मी तुम्हाला थेरी पार्ट सांगितला आहे. रीती भूतकाळात किंवा रीती भविष्यकाळ वर्तमान काळामध्ये असे हा प्रत्यय येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ चालत असे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, सगळे श्रीमंत कसे असतील या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. आपले ऑप्शन आहेत वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ की साधा भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. सगळे श्रीमंत कसे असतील या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. तर लक्षात घ्या हे भविष्यकाळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती. आपले ऑप्शन आहेत या वाक्यातील विद्यार्थ्यांनो काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ की ऑप्शन क्रमांक ड साधा भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. दुष्काळग्रस्तांसाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती. तर लक्षात घ्या ही भूतकाळातील प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस काय झाली, कंप्लीट झाली. त्यामुळे पूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, पुढील वाक्यातील काळ ओळखा. आई मुलांना जेवायला वाढत होती. आपले ऑप्शन आहेत अपूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ की चालू वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या सर्वप्रथम ऑप्शन कट करा. जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल काळ ओळखा तर ऑप्शन कट करा. होती म्हणजे हे भूतकाळ आहे बरोबर, त्यामुळे वर्तमान काळही नाही आणि बरोबर 2 कट होऊन गेले. तर आता ओळखा वाढत होती ही प्रक्रिया कंप्लीट झाली का. आईने मुलांना जेवायला वाढले बरोबर, हे पूर्ण भूतकाळ आहे कारण की ती प्रोसेस कंप्लीट झाली. आई मुलांना जेवायला वाढत होती म्हणजे वाढायचं काम चालू आहे पण ते भूतकाळात दिले, त्यामुळे हे अपूर्ण भूतकाळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ की अपूर्ण वर्तमान काळ. अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही ऑप्शन कट केले तर तुम्हाला इझिली आन्सर येईल. लक्षात घ्या खाल्ला असेल हे काय विद्यार्थी मित्रांनो भूतकाळ आहे का नाही, वर्तमान काळ आहे का नाही, वर्तमान काळ नाहीच आहे त्यामुळे पूर्ण वर्तमान काळाचा काही प्रश्नच येत नाही. ही प्रक्रिया कोणती आहे तर भविष्यकाळात दिली. मग भविष्यकाळात एकच आहे, पूर्ण अपूर्ण असं काही दिलं आहे का नाही, भविष्यकाळ एकच आहे. त्यामुळे डोळे झाकून ऑप्शन सिलेक्ट करायचा, त्यानंतर बघत बसायचं पूर्ण अपूर्ण किंवा काय. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत जेव्हा प्रश्न येतात ना ते डिफिकल्ट नसतात, परंतु आपला अभ्यास नसतो, आपण प्रश्न सॉल्व्ह केले नसतात, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे खूप डिफिकल्ट आहे. जर तुमचे थोडेसुद्धा जर तुमची कन्सेप्ट क्लिअर जर असेल ना तुम्ही खूप सारे क्वेश्चन इझिली टॅकल करू शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 26, गाय दूध देईल काय या वाक्याला वर्तमान काळात करा. गाय दूध देते, गाय दूध देत असते, गाय दूध देते काय, गाय दूध देऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट क्वेश्चन आहे, ट्राय करा. गाय दूध देईल काय या वाक्यातील वर्तमान काळात कसं होईल? तर ऑप्शन क्रमांक क, काय गाय दूध देते काय, हे विद्यार्थी मित्रांनो योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, काळ ओळखायचा आहे. सचिन तेंडुलकर छान खेळत होता. आपले ऑप्शन आहेत साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ की भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर छान खेळत होता. सर्वप्रथम ही भूतकाळातील आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक क आणि ड कट होईल. छान खेळत होता ही प्रोसिजर कंप्लीट आहे का? नाही, भूतकाळाबद्दल बोलतोय परंतु तो छान खेळत होता, बरोबर. त्यामुळे अपूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, मी निबंध लिहिला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. रेती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की साधा भूतकाळ. तर लक्षात घ्या, जेव्हा असे प्रश्न येतात भूतकाळाचे तर लक्षात घ्या, मी निबंध लिहिला हे साधा भूतकाळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, आईने स्वयंपाक केला आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत साधा भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ की पूर्ण भूतकाळ. लक्षात घ्या, केला आहे म्हणजे ही वर्तमान काळातील विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया आहे, त्यामुळे भूतकाळ ऑप्शन कट होईल, पूर्ण भूतकाळही कट होईल. आता आईने स्वयंपाक केला आहे या वाक्यातील विद्यार्थी, आता ही प्रक्रिया कंप्लीट झाली का? गेस करा. झाली कंप्लीट, कारण की आईचा स्वयंपाक करून झाला आहे, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, त्याने अभ्यास केला होता या वाक्याचा काळ कोणता होईल? विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ की अपूर्ण भविष्यकाळ. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन कट करा. केला होता म्हणजे काय? भविष्यकाळ ऑप्शन कट होऊन जाईल. आता त्याने अभ्यास केला होता, अभ्यास करण्याची प्रक्रिया कंप्लीट झाली, बरोबर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ पूर्ण भूतकाळाचं विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघितले. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न बघितलेत आणि या अपकमिंग व्हिडिओमध्येही आपण 30 प्रश्न बघणार आहोत. लक्षात घ्या, तुम्ही काळ थेरी बघितली आणि 80 प्रश्नांचा जर तुम्ही सराव केला तर लक्षात घ्या तुमचे मार्क कुठेही जाणार नाही. त्यामुळे रेग्युलरली जेही आपले व्हिडिओ येतात ते विद्यार्थी मित्रांनो रेग्युलरली वॉच करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जेवढ्याही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, आता हे तुम्ही प्रश्न वाचताना जर तुम्ही लगेचच आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन जर केलं असेल ना, तुमची कुठेही मार्क जाणार नाही. आणि लक्षात घ्या, एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यासाठी नोट्स मेकिंग हॅबिट असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक्झरसाइजसाठी हा प्रश्न आहे. पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, रीती वर्तमान काळ की साधा वर्तमान काळ. परत एकदा प्रश्न बघा, पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आपलं कंटेंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे सर्व कंटेंट आहे ते मोफत आहे आपणासाठी. फक्त तुमची पोचपावती काय असेल माझ्यासाठी की तुमचं सिलेक्शन एक्झाममध्ये व्हावं, हीच माझी माफक अपेक्षा आहे. पुढेही भविष्यातही कोणतेही कंटेंट आपणाकडून कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही. मॉक टेस्टही आपणास फ्री दिल्या जातील. फक्त विद्यार्थी मित्रांनो मन लावून अभ्यास करायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे, स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात घ्या, जेही कंटेंट आपण तयार करतो ते विद्यार्थी मित्रांनो फक्त आपलं एज्युकेशन म्हणून एज्युकेशनसाठी उपयुक्त असतं. आपण व्हिडिओमध्ये कुठलीही ॲडव्हर्टाईज करत नाही, कारण की तुमचं टाईम हा खूप व्हॅल्युएबल आहे हे मला माहीत आहे, कारण की मीही प्रिपरेशन फेजमधून गेलो आहे. त्यामुळे कुठेही टाईमपास करण्याचा माझा हेतू नसतो. क्वेश्चन वाचला की मी लगेचच ॲन्सर सांगत असतो. उगीच 5-6 सेकंद 10 सेकंद घ्यायची कुठेही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. अनावश्यक टाईम आपणास कुठेतरी वाचवायचा असतो. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगत असतो, कारण की एखाद्याला जर वाटलं हे मला काही इम्पॉर्टंट नाही तर तो व्हिडिओ बंद करू शकतो. परंतु त्याच्या आधीचे 30 प्रश्न त्यांनी बघितलेले असतात, तेच कुठेतरी इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याला हेल्प व्हावी हाच कुठेतरी आपला हेतू आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एक्झाममध्ये चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी या चॅनलला जॉईन करून घ्या. त्याच्यावर जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न येतात ते आपण काय करायचे, सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नक्कीच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा सांगतो, सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपला व्हिडिओ येतो 7 वाजता तो व्हिडिओ बघायचा, नोट्स मेकिंग करायच्या आणि लगेचच दिवसाचं टार्गेट सेट करून घ्यायचं. आज तुम्हाला अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे ते टार्गेट सेट केलं की तो
आपला पूर्ण दिवस ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खर्च करायचा आहे. मायक्रो प्लॅनिंग करत पुढे पुढे चाला. तुम्ही जर मोठं 1 महिन्याचं प्लॅनिंग तुमच्याकडे नसू देत, मायक्रो प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आज दिवसाला मला काय करायचं आहे, 8 दिवसाला मला काय करायचं आहे, ही प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही आज मराठी व्याकरणाचा अभ्यास केला आहे, तर आपण मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतात. इतिहासाचाच तुम्ही अभ्यास केला आहे, तर इतिहासाचे सर्व क्वेश्चन तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सॉल्व्ह करू शकतात. तसेच आपण डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत. सामान्य विज्ञान, पॉलिटी, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, त्यानंतर मॉक टेस्ट, भूगोल, अशा डिफरंट प्लेलिस्ट विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप सारे प्रश्नांचा संच तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व कंटेंट मोफत कधीही वॉच करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल करतायत किंवा तुम्हाला वाटतंय की आता अभ्यास करायचा मूड नाही, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो कानात हेडफोन घालून तुम्ही सर्व कंटेंट आपला बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला, याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.